लागला मनासी चाळा, बाबांच्या गोष्टी कराव्या गोळा, भोळ्या प्रेमळा कारणे होऊन या प्रत्यक्ष दर्शन, निवाले नाहीत ज्यांचे नयन, तयासी बाबांचे महात्म्य श्रवण, पुण्य पावन घडावे. कोणा सभाग्याची या मना, वाचावयाची होईल कामना, परमानंद होईल मना, समाधान लाहेल तो. ऐशी मनात उदेली वृत्ती, माधवरावांचे कानावरती, घातली परी साशंक चित्ती, कैसे मज प्रति साधे हे. वयासी उलटली वर्षे 60, बुद्धी ही नाठ वाहे सुनाट, अशक्तपणे राहील खटपट, उरली वटवट तोंडाची, ती तरी व्हावी साई प्रित्यर्थ, साधेल काहीतरी परमार्थ, इतरत्र होईल ती निरर्थ, एतदर्थ हा यत्न. अनुभव घेता दिवस राती, वृत्तांत लिहावा आले चित्ती, जयाच्या परिशीलने शांती, मनासी विश्रांती लाभेल. आत्मतृप्तीचे निसर्गोद्गार, स्वानुभूतीचे अधिष्ठानावर, बाबा उद्गारले वारंवार, श्रोतया सादर करावे. बहुत वदले ज्ञानकथा, अनेका लाविले भजनपंथा, तयांचा संग्रह करावा पुरता, होईल गाथा साईंचा. त्या त्या कथा जे सांगती, सादर मने जे जे ऐकिती, उभयांच्या मनासी विश्रांती, पूर्ण शांती लाभेल. ऐकता श्रीमुखींच्या कथा, भक्त विसरतील देहव्यथा, तयांचे ध्यान मनन करिता, भवनिर्मुक्तता आपैसी. श्री साई मुखींच्या वार्ता, अमृता परिस रसभरिता, परमानंद दाटेल परिसता, काय मधुरता वानुमी. ऐशिया कथा जो अदांभिकता, आढळेल मज गाता वर्णिता, वाटे तया पदरज धुळी लोळता, मोक्ष हाता येईल. तयांच्या गोष्टींची अलौकिक मांडण, तैशीच शब्दा शब्दांची ठेवण, परिसता तल्लीन श्रोतृगण, सुख संपूर्ण सकळिका. जैसे गोष्टी ऐकावया कान, किंवा दर्शन घ्यावया नयन, तैसेची मन होऊन या उन्मन, सहज ध्यान लागावे. गुरुमाऊली माझी जननी, कथिती तियेच्या कथा ज्या जनी, ऐकी जेती वदनो वदनी, सादर श्रवणी साठवू. त्या त्याची वारंवार आठवू, साठवतील तितक्या साठवू, प्रेमबंधनी त्या गाठवू, मग लुटवू परस्पर. यात माझे काहीची नाही, साईनाथांची प्रेरणाही, ते जैसे वदवितील काही, तैसे ते पाही मी वदे. मी वदे हाही अहंकार, साईची स्वये सूत्रधार, तोची वाचेचा प्रवर्तविणार, तरी ते वदणार मी कोण. मी पण समर्पिता पायांवर, सौख्य लाधेल अपरंपार, सकळ सुखाचा संसार, अहंकार गेलिया.